शिक्षक आपल्या विविध मागण्यासोबत आझाद मैदानमध्ये मागील काही दिवसापासून आंदोलन करत आहेत। त्यांच्यासोबत आंदोलनात सामील होण्यासाठी चक्क आमदार रोहित पवार पोहोचले आहेत। सर, काय सांगाल, आज आपण त्यांच्यासोबत मुक्कामी या ठिकाणी रात्र काढणार आहात। कशा पद्धतीने एकंदरीत मागण्या आणि काय काय मागण्या आणि कशा पद्धतीने हे आंदोलन? एक तर यांची एकच मागणी आहे, इलेक्शनच्या तोंडावर आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारकडनं एक GR काढण्यात आला होता। या बिना अनुदानित शिक्षकांना अनुदान देण्यासाठी तो GR त्या ठिकाणी होता। त्याच्यामध्ये काही टप्पे होते। GR निघाला, या सर्व शिक्षकांना वाटलं की ठीक आहे, सरकारने शब्द दिलेला आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे, त्यांना लगेच निधी त्या ठिकाणी सुरू होईल। पण दुर्दैव असं, GR निघाला, आचारसंहिता लागली, इलेक्शन झालं, हे सरकार परत एकदा सत्तेत त्या ठिकाणी आलं। पण त्या दिवसापासून आत्तापर्यंत गेल्या 10 महिन्यामध्ये या शिक्षकांना 1 रुपयासुद्धा अधिकचं अनुदान हे सरकारकडनं त्या GR अनुसार मिळालेलं नाही। या सर्व शिक्षकांना असं वाटलं की चला, पहिलं सेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी मिळेल, ते सेशन संपलं, बजेटचं सेशन संपलं। या दोन्ही सेशनमध्ये न मिळाल्यानंतर आत्ता या सेशनमध्ये पुरवणी मागण्यामध्ये या सर्व शिक्षकांना जो GR काढला गेला आहे, 1000 कोटी रुपये त्याच्यासाठी निधी वर्षाला तिथं लागणार आहे, तो निधी मिळेल अशी अपेक्षा होती। पण दुर्दैव असं, या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांच्या मानधनासाठी नाहीतर त्यांच्या अनुदानासाठी तिथं कुठेही 1 रुपयाची सुद्धा प्रोव्हिजन झालेली नाही। आणि मग हजारोच्या संख्येने हे सर्व शिक्षक जे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये राहतात, पण काही झालं तरी प्रामाणिकपणे शिक्षण तिथं देत असतात गरीब मुलामुलींना, तर हे सर्व शिक्षक आज 12,000 शिक्षक इथं आले होते। उद्या हा आकडा 20,000 शिक्षकांपर्यंत तिथं जाणार आहे। आणि आज दिवसभर आंदोलन केल्यानंतर शेवटी ते सुद्धा 9-9:30 वाजता महाजन साहेब इथं सरकारचं प्रतिनिधित्व करत आले होते, चर्चा केली। आणि उद्या 11-11:30 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व काही पदवीधर आमदार जे आज इथं उपस्थित होते आणि ह्यांच्याकडनं म्हणजे शिक्षकांचे 20 पदाधिकारी तिथं जाणार आहेत, चर्चा करणार आहेत। पण ह्या सर्व शिक्षकांची मागणी एकच आहे की तुम्ही थातूरमातूर चर्चा न करता, मोघम न बोलता, सकारात्मक असे शब्द न वापरता डायरेक्ट उद्याच्या उद्या तिथं असा एक GR काढण्यात यावा की जो GR याच्या आधी काढलेला आहे त्याच्यासाठी, म्हणजे GRपेक्षा या 1000 कोटी रुपयाचं जे काही प्रोव्हिजन हे बजेटमध्ये त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे। अजूनसुद्धा वेळ आहे, कारण का पुरवणी मागण्यावर आता चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे ती लवकरात लवकर व्हावी। आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी सुद्धा, सुनीलभाऊ भुसारा आहेत, आमच्या ताई आहेत ज्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये पदाधिकारी आहेत, अनेक इतर आमदारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत, नरेंद्रभाऊ काळे आणि इतरही सर्व पदाधिकारी इथं आहोत। आम्ही इथं राहणार आहोत। आज त्यांच्याबरोबर या ठिकाणी राहून उद्या 11:30 वाजता पवारसाहेबसुद्धा इथे येतील आणि कदाचित इतरही मित्रपक्षाचे सर्व नेते उपस्थित राहतील। जोपर्यंत यांचा जो अधिकार आहे तो त्यांना मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही। आज तुम्ही या शिक्षकांबरोबर आझाद मैदानमध्ये रात्री मुक्कामी राहणार आहात। कशा पद्धतीने एकंदरीत पुढच्या स्वरूप असेल आंदोलनाचा? रात्र काढणार आहात, पुढे दिवस आहेत, असं कसं एकंदरीत कसं स्वरूप असेल तुमचं आंदोलन? आज बघा ना, 12,000 शिक्षक आले होते आणि हे जे आंदोलन आहे अराजकीय आंदोलन आहे। कुणी उभं केलं आहे? शिक्षकांनी उभं केलेलं आहे। आम्ही फक्त याच्यामध्ये सहभाग आणि त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्याला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। आज रात्री आम्ही इथं राहिल्यानंतर काही शिक्षक इथं झोपलेत, करीबन 4-1 हजार लोक या आझाद मैदानवर आज इथं झोपलेले आहेत। काही रेल्वे स्टेशनवर झोपलेले आहेत, काही रस्त्यावर बाहेर झोपलेले आहेत, काही जे आमदार निवास आहे त्यांचं जे काही लॉबी असते तिथं झोपलेले आहेत। असे 12,000 लोक आहेत। आणि आत्ता मला काही लोक व्हॉट्सॲपवर दाखवत होते, अंदाजे 8-1 हजार लोक अतिरिक्त, म्हणजे 12+8 असे 20-1 हजार लोक उद्या असतील। पवारसाहेबसुद्धा असणार आहेत। त्यामुळे या सरकारला निर्णय घ्यावाच लागेल, त्याशिवाय कुठलाही पर्याय या सरकारकडे आहे असं वाटत नाही। इतके महिने हे त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत। त्यातले काही लोक आता हे 9 महिन्यामध्ये रिटायर होणार आहेत। आत्ता मी काही लोकांना भेटलो, 2 वर्षात रिटायर होणार आहेत। त्यामुळे हा प्रश्न जर आज आणि उद्या नाही सुटला तो हा कधीच सुटणार नाही असं लोकांची भावना झाली आहे। मोठ्या संख्येमध्ये शिक्षक या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आझाद मैदानामध्ये या ठिकाणी रात्री पावसाळी वेळ आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात जे शिक्षक आहे अशा उघड्यामध्ये लाईट नाही, अंधार आहेत, कशा पद्धतीने एकंदरीत पाहतात त्यांच्याकडे? एक तर मध्ये पाणी बंद केलं होतं, लाईट तर आता नाहीच आहे, ते तुम्ही तिथं बघितलेलीच आहे
आम्ही भाषण करत असताना जे काही माईक आम्ही वापरत होतो त्याचाही सप्लाय तिथं बंद केला होता, प्यायचं पाणी बंद केलं होतं असं आम्हाला कळतं आहे. आता जेव्हा आम्ही विनंती लोकांना करत होतो, महिलांनाही विनंती केलेली, आपण इथं रात्री थांबू नये, जिथं कुठं रूम घेतल्या असतील, नाहीतर जिथं कुठं तुमचा मित्रपरिवार आहे तिथं तुम्ही राहा. ज्यांना औषध पाणी चालू आहे त्यांनीसुद्धा त्या बाबतीत काळजी घ्या. पण आपल्या आरोग्याची, परिवाराची विचार न करता हे सर्व शिक्षक आज इथं उपस्थित आहेत. पाऊस असताना जे काही इथं टेम्पररी एक शेड इथं उभी केलेली आहे, त्याच्या आत आत्ता 4-5 हजार लोक झोपली आहेत आणि काही बाहेरच्या बाजूला सुद्धा आहेत. पाऊस आला तर त्यांना अडचण त्या ठिकाणी होईल. पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अशामध्ये हे जे शिक्षकांचे प्रश्न आहेत अशामध्ये ते अधिवेशनात घेतला जाणार का तुमचं? नाही, बघा, अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी प्रश्न मांडलेले आहेत, पण उत्तर जे काही मंत्री महोदयांकडनं येतं ते फक्त गोल येतं. कुठेही ते सांगत नाहीत की उद्यापासून आम्ही हे लागू करतोय. आम्ही करत आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही नक्कीच आपला सकारात्मक विचार करू. म्हणजे नुसता सकारात्मक शब्द हा भाषणामध्ये मंत्री महोदय 10 वेळा तरी वापरत असतील. विषय काय, लवकरात लवकर हा विषय सुटला पाहिजे, यासाठी निधी दिला पाहिजे. काय झालं आहे की कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्यासाठी यांच्याकडे निधी आहे, पण शेतकरी, कष्टकरी, आमचे शिक्षक, विद्यार्थी, माता भगिनी यांच्या विकासासाठी, यांना मदत करण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी मात्र या लोकांकडे, या सरकारकडे पैसा नाही. हे बघून खरंच मनापासून दुःख वाटतं. उद्या तुम्ही म्हणत आहात की सरकार या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करणार. जर बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर पुढील दिशा काय असेल या शिक्षकांचं? सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर हा आकडा उद्या 20,000 होणार, परवा तो 25,000 होणार, मग तो तसा वाढत हा 70-80 हजारापर्यंत जाऊ शकतो. आणि काही जर शिक्षक असे म्हणत आहेत की आता आम्ही आमच्या परिवाराला घेऊन येतो, मुलाबाळांना आम्ही इथं घेऊन येतो, आम्ही विनंती करतो की तसं काय करू नका. पण शेवटी शेतकरी जे शिक्षक आहेत ते कुठं कोणाचं ऐकणार नाही, ते भावनिक झालेले आहेत. आणि त्या अनुषंगाने इथं एक असा मोठा मोर्चा या शिक्षकांचा होऊ शकतो की या सरकारला फार महागात पडू शकतं. आणि सरकारमध्ये जे सर्व नेते आहेत या गोष्टीला जाणून आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की उद्या त्यांना निर्णय घ्यावाच लागेल. पवारसाहेब स्वतः उद्या 11:30 वाजता येतील, लोकांची बाजू समजून घेतील, सरकारला फोन करतील. पण उद्या 12-12:30पर्यंत हा मुद्दा सुटेल अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करतो आहे. नक्कीच उद्या बैठकीमध्ये सर्व जे शिक्षकांचे मुद्दे आहेत त्याच्या तोडगा निघेल अशा आशा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहेत. कॅमेरामॅन रुपेश शेलारसोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.